पत्रकार दिनानिमित्त नाशिक येथे पत्रकारांचा गौरव. नाशिक येथील कालिका देवी मंदिर संस्था नाशिक आयोजित पत्रकार दिनानिमित्त कैलासवासी कृष्णराव पाटील कोठावळे पत्रकार दिनानिमित्त सत्कार सोहळा रविवार 5 जानेवारी रोजी कालिका सभागृह जुना आग्रा रोड नाशिक या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांचे शुभ हस्ते त्याचप्रमाणे माननीय अण्णासाहेब पाटील अध्यक्ष कालिका देवी संस्थान यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नाशिक जिल्ह्यासह विविध परिसर व भागातून ज्येष्ठ तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते येवला येथील दैनिक भ्रमरचे तालुका प्रतिनिधी दीपकजी सोनवणे व दैनिक आपलं महानगरचे तालुका प्रतिनिधी प्रसाद गुब्बीसर यांना पत्रकार स्मृतिचिन्ह, प्रशस्ती पत्रक, फेटा व शाल श्रीफळ देऊन योग्य सन्मान करण्यात आला. या जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सुभाष ताळाजिया, डॉक्टर प्रतापराव कोठावळे, किशोर कोठावळे, आबासाहेब पवार, संतोष कोठावळे, विशाल पवार व कालिका देवी मंदिर संस्थांचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिल्पा फसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री कालिका देवी संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी केलं. DS4 मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला. खासदाराच्या आमदाराच्या समोर एवढं बोलण्याची जर हिंमत एखाद्याची होत असेल तर तो स्तंभ कसा काम करतोय याचं काय तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे. तिसरा स्तंभ न्यायपालिका आहे. न्यायपालिकेच्या बाबतीत तर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टातले जज एकत्र येऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये न्याय व्यवस्थेवरच्या अडचणींच्या बाबतीमध्ये जाहीररित्या नाराजी व्यक्त केली. एवढंच काय, ते कोर्टाच्या परिसरात आजकाल गेलं